मैं माननीय मुख्य अतिथि श्रीमती अमृता फडणवीस मैडम, श्री अमिताभ सिंह जी, श्री मनोज कुमार, सिमरन कौर जी, श्रीमती रेखा रिजवी, मधुजी रंगनाथन, CEO TVS व्हीकल्स, भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी, भारत टपाल विभागाचे समर्पित अधिकारी, पोस्टमन व पोस्ट मास्टर्स, पोस्ट वुमन, प्रिय बंधू भगिनींनो, पाहुण्यांनो, मीडिया, सर्वांनाच माझा नमस्कार. जय श्रीराम. आज खूप छान वाटतंय. अचानकच हा कार्यक्रम बनला. अमिताभजींनी इन्व्हाइट केलं, इथे बोलवलं प्रेमाने आणि मला येणं जरुरीच होतं. आणि किती सुंदर असा हा कार्यक्रम तुम्ही ऑर्गनाईज केलेला आहे. आज तुमच्यावर जी जबाबदारी आहे ती टपाल पोहोचवण्याची आहे, पण ही जबाबदारी आज संस्कृतीचा एक हिस्सा झालेली आहे. आणि संस्कृतीचा हिस्सा वर्षांपासनं हा तुम्ही जोपासताय प्रेमाने आणि स्वतःला अपग्रेड पण करत चालला आहे. ही मोठी गोष्ट आहे. आज इथे 100 ई-स्कूटर्सचे समर्पण आहे. 200 स्कूटर्स ऑलरेडी याचं समर्पण मुंबई विभागात झालंय. पुण्यात आपण याची टेस्ट पण केली होती. आणि आपण जेव्हा बोलतो महाराष्ट्रात, देशात, की आपल्याला पर्यावरण किंवा शाश्वत विकास पाहिजे, तो काय असतो हे तुम्ही तुमच्या GPO पासून दाखवून दिलेलं आहे. आज आपण दरवेळेस आपल्याला असतं AQI चांगली पाहिजे, आपल्याला एन्व्हायरमेंट बेटर पाहिजे आणि त्याबरोबरच विकास पाहिजे. तर हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे की विकास आणि शाश्वत विकास कसा एकत्र जाऊ शकतो. आज हे 100 पोस्ट मास्टर्स, पोस्ट विमेन जेव्हा जातील या ई-बाईक्समधनं, तर यांची कामं तर करतीलच, जबाबदारी तर निभावतीलच, पण त्यामुळे पर्यावरणाला एक खूप मोठा सपोर्ट देतील. म्हणूनच मला वाटतं की तुमच्यासारख्या ऑर्गनायझेशन्स यांच्यामुळे आज भारत पुढे जातोय. कारण तुमच्यात सेवाभावना आहे, तुमच्यात राष्ट्रप्रेम आहे, तुमच्यात संस्कार आहे. आणि हे सगळं एकत्रित होऊनच आज नवीन भारताची वाटचाल पुढे होतीये. तर ह्यासाठी तुम्हाला धन्यवाद. आणि या व्यतिरिक्त जसं आत्ता आपण पाहिलं तर आपण बॅटल ऑफ लोंगेवाला याचा एक पोस्टल कार्ड रिलीज केलेला आहे. ही किती महत्त्वाची गोष्ट आहे. आपण जोपर्यंत इतिहासात पाहत नाही, आपण खऱ्या अर्थाने पुढे जाऊ नाही शकत. आणि ही जी बॅटल ऑफ लोंगेवाला होती, यासाठी जे आमचे मुठभर जवान एका फौजीशी लढून गेले 1971ला, तर ही आपल्याला दरवेळेस स्मरणात आणणं जरुरी आहे. कारण त्यांनी परत आपलं राष्ट्रप्रेम जे आहे, राष्ट्रभक्ती आहे, त्याला एक लाईट मिळतो, त्याला एक उजाळा मिळतो. तर ह्यामुळे ह्या दोन्हीच गोष्टी आपण ज्या केल्या आहेत त्या सराहनीय आहेत. आणि दूरपर्यंत याचा जो प्रकाश आहे तो जाणार आहे. या व्यतिरिक्त आता मॅडमनी मला हे पण सांगितलं की आपल्या मुंबई GPO आणि महाराष्ट्रामध्ये लिटरली 50% पोस्ट मास्टर स्त्रिया आहेत. आणि दुसरी गोष्ट, पोस्ट ऑफिस एक तर आहे ज्याच्यात फक्त स्त्रिया आहेत. तर आपले जे अमिताभजी आहेत त्यांच्या आजूबाजूला स्त्रिया पण खूप आहेत, याचा आनंद आहे. आणि लोकसेवेत या स्त्रिया पण तेवढ्याच तत्पर आहेत, याचा सुद्धा आनंद आहे. असे खूप कमी ऑर्गनायझेशन्स असतात जिथे लिटरली 50% 50% स्त्रियांचं पार्टिसिपेशन टच करतं. आणि त्यातली ही एक ऑर्गनायझेशन आहे. यासाठी तुम्ही हेल्मवर आहात, टॉपवर आहात, तर त्यासाठी तुम्हाला पण धन्यवाद देईन. आणि GPO टपाल खात्याला धन्यवाद देईन. आपली ही चांगली कामं चालू ठेवा. देवेंद्रजी तर दरवेळेस येतात तुमच्याकडे. आता ते देशप्रेमापायी राष्ट्रसेवेसाठी डावोसमध्ये आहेत, तर मी इथे आलेली आहे आणि त्यांना रिप्रेझेंट करते आज.
पण तुम्हाला सर्वांना भेटून खूप छान वाटलं. असं वाटलं की हो, आपला देश करेक्ट राईट लोकांच्या हातात आहे, ऑनेस्ट लोकांच्या हातात आहे आणि इथनंच आपल्याला खूप पुढे जायचं आहे, खूप मोठी भरारी घ्यायची आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.